फ्रिक्शनचा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे. ए बॉडी ऑफ वेट 500 न्यूटन इज लाइंग ऑन ए रफ प्लेन incline at an angle of 25 degree with the horizontal. ते डायग्राम मध्ये ऑलरेडी शो केलेलं आहे, म्हणजे क्वेश्चन मध्ये डायग्राम दिली. हॉरिझॉन्टल बरोबर इन्क्लाइन प्लेन आहे आणि इन्क्लाइन प्लेनचा अँगल किती आहे 25 डिग्री आणि त्याच्यावर एक बॉडी प्लेस केली. त्या बॉडीचं वेट किती आहे 500 न्यूटन. वेट आपण कुठं दाखवतो व्हर्टिकली डाऊनवर्ड. पुढे काय म्हणलंय, इट इज सपोर्टेड बाय अन एफर्ट पी, म्हणजे पी फोर्स एक अप्लाय केलाय पॅरलल टू द प्लेन. या इन्क्लाइन प्लेनला बरोबर पॅरलल फोर्स अप्लाय केला ऍज शोन इन फिगर. म्हणजे ही डायग्राम क्वेश्चन मध्ये दिली. डिटरमाइन द मिनिमम अँड मॅक्झिमम व्हॅल्यूज ऑफ पी, म्हणजे या पी ची मिनिमम आणि मॅक्झिमम व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायचे. म्हणजे टू फाइंड काय पी मॅक्स आणि पी मिनिमम दोन व्हॅल्यू फाइंड करायचे पीच्या. कधी कंडिशन सांगितली, व्हॅल्यूज ऑफ पी फॉर विच द इक्विलिब्रियम कॅन एक्झिस्ट. इक्विलिब्रियमच्या कंडिशन अप्लाय करून पीच्या व्हॅल्यू काढायच्या. इफ द अँगल ऑफ फ्रिक्शन इज 20 डिग्री. अँगल ऑफ फ्रिक्शन म्हणजे कोणता अँगल दिला, हा अँगल वेगळा इकडे 25 डिग्री, तो इन्क्लाइन प्लेनचा अँगल आहे. आणि आपल्याला दिलाय कोणता अँगल ऑफ फ्रिक्शन, म्हणजे कोणता अँगल आहे तो, नोटेशन काय मागाशी घेतलेलं, म्हणजे आधीच्या प्रॉब्लेम मध्ये घेतलेलं आपण. अँगल ऑफ फ्रिक्शन काय असतंय फाय दिलाय आपल्याला 20 डिग्री. त्याच्यावरून म्यू काढू शकतो आपण. म्यू इज इक्वल टू काय असतं tan फाय. फाय इक्वल टू tan इनवर्स म्यू असते, म्हणजे म्यू इज इक्वल टू काय येणार tan फाय. म्यू इज इक्वल टू tan फाय ची व्हॅल्यू टाकूया 20 डिग्री, म्हणजे म्यूची व्हॅल्यू किती येते 0.3639. म्यूला काही युनिट नसते. 4 डिजिट घ्यायचे म्हणजे आन्सर बरोबर आहे त्याला. म्यूची व्हॅल्यू आली 0.3639. आपल्याला काढायचे आहे पी मॅक्स आणि पी मिनिमम. पण पहिल्यांदा हे म्यू लागणार होतं त्यामुळे काढून घेतला. आता पी मॅक्झिमम कधी असणार आणि मिनिमम कधी असणार. आता मॅक्झिमम म्हणजे एकदा वर मोशन करून बघितले आपण तर काहीतरी येणार मॅक्झिमम किंवा मिनिमम, आणि एकदा खाली मोशन होते असं कन्सिडर करायचं, एकदा अपवर्ड मोशन होते असं कन्सिडर करायचं, एकदा डाऊनवर्ड मोशन होते असं कन्सिडर करायचं, आणि त्या दोन कंडिशनला पी ची व्हॅल्यू काढायची. मग आता पहिल्यांदा काय कन्सिडर करूया आपण, अपवर्ड मोशन कन्सिडर करू. अपवर्ड मोशन, अपवर्ड मोशनला काय असणार, मोशन इकडे होते. आता नॉर्मल रिएक्शन पहिल्यांदा दाखवून घेऊया. नॉर्मल रिएक्शन कशी असते, सरफेसला परपेंडिक्युलर इथं ऍक्ट होणार नॉर्मल रिएक्शन, त्याला एन असं नाव देऊयात. आणि आपला एक्स ऍक्सिस असा आहे, वाय ऍक्सिस असा आहे. तर इन्क्लाइन कोण आहे फक्त डब्ल्यू, म्हणजे डब्ल्यू फक्त रिझॉल्व्ह करायला लागतो. तर हा अँगल काय असतो 25 डिग्रीचा असतो. इन्क्लाइन प्लेनचा जो अँगल असतो तो इथं असतो. मग हा फोर्स आपल्याला डब्ल्यू रिझॉल्व्ह करायला लागेल. अँगलच्या शेजारची बाजू आहे कॉस असते, म्हणजे हा काय असणार 500 कॉस 25 डिग्री, आणि त्याचा हॉरिझॉन्टल कंपोनंट इकडे असणार, तो काय असणार 500 साइन 25 डिग्री. आता मोशन इकडे होते अपवर्ड मोशन आपण घेतली पहिल्यांदा. इकडे मोशन होते म्हणजे फ्रिक्शन फोर्स कुठं असणार त्याच्या अपोजिट, म्हणजे इकडे असणार. इकडे दाखवूया एफ, फ्रिक्शन फोर्स एफ. आता इक्विलिब्रियम करूया. पहिल्यांदा कोणतं करूया, असं करूया समेशन एफ वाय, नंतर समेशन एफ एक्स करूया. मग अप्लाइंग कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम, पहिल्यांदा समेशन एफ वाय इक्वल टू 0. सांगा आता समेशन एफ वाय इक्वल टू 0. दोनच फोर्स आहेत, एन आणि हा डब्ल्यूचा कंपोनंट. एन काय असणार प्लस का मायनस, प्लस एन, आणि हे मायनस खाली येते -500 कॉस 25 डिग्री इज इक्वल टू 0.
म्हणजे n इक्वल टू हे सगळे कॅल्शियम टाका आणि n इज इक्वल टू व्हॅल्यू सांगा. इकडे मायनस आहे, पलीकडे गेलं की प्लस होईल. किती येते? 413 ना? 8 न्यूटन. 413 आहे का 473? 453.1538 न्यूटन. राईट. n नॉर्मल रिएक्शन आली. आता ही नॉर्मल रिएक्शन अपवर्ड साठी आहे फक्त. दुसरी कंडिशन आपण घेतली की तिकडे चेंज होणार आहे परत. ती होते का नाही ते आपण नंतर बघू, दुसरी कंडिशन अप्लाय केल्यावर. आता समेशन एफ वाय झालं, समेशन एफ एक्स करूया. समेशन एफ एक्स इक्वल टू 0. आता एफ एक्स ला काय ना, इकडे प्लस इकडे मायनस आहे. प्लस पी मायनस एफ, बरोबर. प्लस पी मायनस एफ आणि मायनस 500 साइन 25 डिग्री इज इक्वल टू 0. आता यातलं पी आपल्याला फाइंड करायचंय, पण एफ पण माहित नाही ना. एफ काढू शकतो का आपण? आर एन निघाले, म्यू माहित आहे, मग एफ काढू शकतो की. एफ फ्रिक्शन फोर्स काय असतो? एफ इज इक्वल टू म्यू इंटू एन. म्यू किती आहे? 0.3639 इंटू एन 453. किती आले? 1538 इज इक्वल टू किती येते फ्रिक्शन फोर्स? 0.3639 इंटू 453.1538. 164.90 पुढे 26 न्यूटन एवढा फ्रिक्शन फोर्स येतो या केसमध्ये. मग आता हा एफ इथं टाकूया, याला इक्वेशन 1 म्हणू. 1 मध्ये पुट करूया आता एफ ची व्हॅल्यू, म्हणजे पी निघते. पी मायनस एफ ची व्हॅल्यू किती आहे? 164.9026 आणि मायनस हे 500 साइन 25 डिग्री इज इक्वल टू 0. आता हे दोन्ही कॅल्शियम टाका साइन सकट. मायनस 164.9026 मायनस 500 साइन 25 डिग्री दोन्ही कॅल्शियम टाका आणि इकडे मायनस व्हॅल्यू येईल, पलीकडे घेतले की प्लस होतो. सो पी इज इक्वल टू किती येते? 3.211 बरोबर न्यूटन. ही आली पी ची व्हॅल्यू. अपवर्ड मोशन साठी एक एफर्टची किंवा पी ची व्हॅल्यू आपण काढली. तशीच आता डाऊनवर्ड मोशन होते असं कन्सिडर करायचं आणि अजून एक पी ची व्हॅल्यू काढायची. आता दुसरी आपण कन्सिडर करूया डाऊनवर्ड मोशन. डाऊनवर्ड मोशन, डाऊनवर्डला काय येणार? डायग्राम. परत एकदा डायग्राम काढतो डाऊनवर्ड साठी. हे 500 आहे, अँगल आहे 25 डिग्री, इकडे आहे एन आणि हा पण अँगल 25 डिग्री. डब्ल्यूचा हा कंपोनंट काय असणार? अँगल शेजारचा 500 कॉस 25 डिग्री आणि हॉरिझॉन्टल इकडे असणार 500 साइन 25 डिग्री. आणि पी तिकडच आहे बरं का, पी चेंज होत नाही, पी वरच अप्लाय होणार आहे कारण सांगितलं त्यांनी तिकडच आहे एफर्ट. आता मोशन समजा डाऊनवर्ड होतो तर फ्रिक्शन फोर्स कुठं असणार? अपवर्ड असणार इकडं, म्हणजे एफ इकडे दाखवायचं. एवढाच चेंज आहे. आता बघा अशी कंडिशन अप्लाय केली, एन ची व्हॅल्यू सेमच येणार आहे. एन इज इक्वल टू हेच येणार आहे 500 कॉस 25. ऑलरेडी आपण काढले एन ची व्हॅल्यू. एन ची ही व्हॅल्यू आल्यामुळं म्यू ची एन ची व्हॅल्यू सेमच आहे, त्यामुळे एफ ची व्हॅल्यू पण हीच येणार आहे 164.9026. त्यामुळे डायरेक्ट आपण काय करूया, इक्विलिब्रियम इन हॉरिझॉन्टल कंडिशन ही कंडिशन अप्लाय करूया. समेशन एफ एक्स इक्वल टू 0 काय येणार ह्या केसमध्ये? आता इकडे प्लस आहे, इकडे मायनस. प्लस पी प्लस एफ आणि मायनस 500 साइन 25 डिग्री इज इक्वल टू 0. आता एफ ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला किती आहे? 164.
9026 मायनस हे 500 साइन 25 डिग्री इज इक्वल टू 0. आता हे दोन्ही कॅल्क्युलेट करून बघा किती येतंय. आणि ते मायनस किंवा प्लस येईल पलीकडे घेतलं की त्याचं साइन चेंज होईल. ही किती येते मग 36.4064 न्यूटन. म्हणजे अपवर्ड मोशन केली त्यावेळेस पीची व्हॅल्यू कशी आहे मॅक्झिमम आणि डाऊनवर्ड मोशनला पीची व्हॅल्यू मिनिमम. अशा दोन कंडिशनसाठी दोन पीची व्हॅल्यू हेच काढायला विचारलेलं आपल्याला. मॅक्झिमम पीची व्हॅल्यू आणि मिनिमम पीची व्हॅल्यू. तर अपवर्ड मोशन केल्यानंतर पीची व्हॅल्यू मॅक्झिमम मिळते आपल्याला. डाऊनवर्ड मोशन असेल तर पीची व्हॅल्यू मिनिमम मिळते. असा 6 मार्कला विचारलेला प्रॉब्लेम आहे डिबट.